तेव्हा समुद्र म्हणजे फक्त व्यापाराचा मार्ग मानला जात होता. तेव्हा एक तरुण राजाने समुद्राकडे वेगळ्या नजरेने पाहिले. तो म्हणाला, ज्याचा समुद्रावर अधिकार त्यांचं राज्य सुरक्षित. हा राजा केवळ गड किल्ल्यांचा स्वामी नव्हता, तो लाटांचा सेनापती होता. तो वाऱ्यांशी संवाद साधणारा आणि सागराला शिस्त लावणारा होता. आज आपण ज्याला भारतीय नौदलाचे जनक म्हणतो, तो कोणत्याही पुस्तकातून घडलेला नव्हता. तो अनुभवातून, संघर्षातून आणि स्वराज्याच्या स्वप्नातून घडलेला होता. मुजरा स्वीकारावा राजा. राजा, तुम्हाला भेटा एक महंत आलाय. दिसावणे एकदम शेतकरी दिसते. लई विनंती करते तुम्हाला भेटण्याची. पाठवू का त्याला? पाठवा त्यांना. जी राजा. मुजरा स्वीकारा राजे. बोला बाईजी. महाराज, ओळखत आम्हाला? महाराज, इकडे सिद्धी प्रजेवर धाड घालत आहे आणि दुसरीकडे फिरंगी लोक समुद्रात दबदबा वाढवत आहे. आपली गडकोटांची माळ तर बळकट आहेच, आणि समुद्र सुद्धा परक्यांकडे राहायला नको. जोवर समुद्र स्वराज्याचा होणार नाही, स्वराज्य अपूर्णच. मग काय करायचं राजे? फिरंगीची घात तर मोठीच राजा. काळजी नसावी. आता स्वराज्याचे आरमान उभे राहील आणि शत्रू सागरातून येणार नाही याची दक्षता घेऊ. मुजरा स्वीकारावा राजा. अंबाजी पंत, हीच ती वेळ. शत्रूला शत्रुपणाला उत्तर देणे. आपल्यालाही आपली जहाजं उभारावी लागतील. राजे, ती कला विस्मरणात गेली आहे. तसं असेल तर ती पुन्हा जिवंत करू. हवं तर परकीयांना बोलवा. जी राजा. मुजरा स्वीकारावा राजा. आपल्या आज्ञेप्रमाणे फिरंगी अधिकारी यांना बोलावले आहे. अंबाजी पंत, यांचं योगदान स्वराज्यासाठी अमूल्य ठरणार आहे. धन, द्रव्य, सुखसुविधांमध्ये कोणतीही कमी पडता कामा नये. आणि लक्ष असावे की यांच्या हाताखाली हुशार, बहुउपयोगी परंतु दिसायला सामान्य असे मावळे रुजू करा. जी राजा. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे पोर्तुगीजांनी काम सुरू केले. काम व्यवस्थित चालू होते व त्यांच्या हाताखाली मावळेही शिकत होते. पण एके रात्री पोर्तुगीजांनी अचानक पळ काढला. अशा बिकट परिस्थितीत मावळे गोंधळले आणि हा समाचार अंबाजी मोरेंकडे पोहोचला. राजा, राजा, पोर्तुगीजांनी दगा दिला. काम अर्धेच सोडून पळून गेले राजा. आपली जहाजे अपूर्णच राहिली. आमचा अनुमान बरोबर निघालाच तर काळजी नसावी. याच वेळेसाठी आम्ही आपले कर्तव्यदक्ष मावळे रुजू केले होते. चला त्यांना संघटित करूया. मुजरा स्वीकारावा राजा. पोर्तुगीजांनी तर पाठ फिरवली, परंतु तुम्ही पाहिलं, तुम्ही शिकलात आणि आता तुम्हीच उभारणार हिंदवी स्वराज्याची नौसेना. फक्त आदेश असावं. स्वराज्यासाठी जीवही हजर राजा. कोकणाच्या वाऱ्यात आणि उथळ समुद्र किनाऱ्यावर एकच नवं स्वप्न आकार घेत होतं. ते स्वप्न होतं स्वतःचं आरमार उभं करण्याचं. मराठ्यांनी ओळखलेलं की भारताचा पश्चिम किनारा हा इतर देशांसारखा खोल आणि सरळ नाही. इथे खाडे आहेत, उथळ पाणी आहे आणि खडकाळ किनारे सुद्धा आहेत. म्हणून मराठ्यांनी ठरवलं, आपली जहाजं आपल्या समुद्रासाठी. सागवादनाच्या मजबूत लाकडापासून 2 प्रकारची जहाजं बनवू लागली. गुराव, थोडी मोठी पण तोफा वाहून नेणारी युद्धनौका. गलबत, आकाराने लहान, हलकी आणि अतिशय वेगवान. ही केवळ 2 प्रकारची नौका नव्हती, ही होती मराठ्यांची जिद्द, त्यांचा अभ्यास आणि पुढे जाऊन स्वराज्याची साधू आणि समुद्रावरही भगवा पण महाराजांना माहिती होतं, फक्त जहाजे असून चालणार नाही. समुद्र जिंकायचा असेल तर त्याच्या कुशीत एक अबुद्ध किल्ला हवा होता. आणि असा दुर्ग उभारायचं म्हटलं तर त्या कार्यासाठी योग्य कोण? दगडाला जीव देणारा, वाळूतून भिंत उभी करणारा, लाटांच्या प्रकोपातही किल्ला अडळ ठेवणारा एकच शिल्पकार, स्वराज्याचा वास्तुशिलेदार हिरोजी इंदोरकर. मुजरा स्वीकारावा राजे. महाराज, हे बघा सिंधुदुर्ग बेट. हे अभेद्य आहे. चारी बाजूने सागर असल्याने शत्रूंना प्रवेश करणे कठीण आहे. त्यामुळे ही स्वराज्यासाठी उत्तम जागा ठरेल. पण हिरोजी पंत, हे बेट आपल्या स्वराज्याचे आरमार, आपली तोफे सांभाळू शकतील का? अहो, काळजी नसावं राज. मजबूत तटबंदी व तोफा उभारल्यास हा किल्ला सागराचा पहारेकरी बनेल. तुम्हास खात्री असेल तर झालं मग. याच सागरातून स्वराज्याचा किल्ला उभारा. जी राज. इसवी सन 1666 छत्रपती शिवाजी महाराज आग्रा दरबारात गेले, परंतु औरंगजेबाच्या कपटीपणामुळे त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले.
महाराज आग्र्यात कैदेत असताना कोकणाच्या खडकाळ किनाऱ्यावर सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरू होते. परंतु अचानक खजिन्यात तुटवडा निर्माण. काम थांबण्याची वेळ आली. सैनिक, कामगार, शिलेदार सगळेच चिंतित पडले. राजे कैदेत आणि धनसंपत्ती अपुरी. आता काय असा प्रश्न साऱ्यांच्याच मनात उभा राहिला. हिरोजी पंथ, सिंधुदुर्गच्या कामात अडचण येत आहे. निधी अपूर्ण असल्यामुळे पुढचे काम अवघडच. वर तर राजे पण आग्र्यात अडकले आहेत. परिस्थिती बघता काम थांबवावं लागेल. नाही मोरोपंत, काही झालं तरी काम बंद पडता कामा नये. हे स्वराज्य आपलं, हे किल्लेही आपले, तर निधी आपली लागली तर काय हरकत. आमचं घर, शेती, जमीन, धन, संपत्ती सर्व स्वराज्यासाठी फाळ, परंतु किल्ला उभारला गेला पाहिजे. आग्र्याच्या कैदेतून विजयासारखे सुटले. औरंगजेबाच्या डोळ्यात धूळ फेकत महाराज स्वराज्यात परतले आणि त्यांनी सिंधुदुर्गाला भेट द्यायचं ठरवलं. महाराज, हिरोजी उठा. हा काय चमत्कार घडवलात तुम्ही. हा समुद्र जो आमच्या पायाशी वाकला आहे, हा तट, हे बुरुज, ही भक्कम बांधणी, असं वाटतं समुद्राला आता स्वराज्याची मर्यादा कळली. महाराज, आपण दूर मोहिमेवर असला तरी आपली आज्ञा व स्वराज्याची शपथ नेहमीच आमच्या डोळ्यासमोर होते. आणि हे काम थांबवणे म्हणजे स्वराज्याची शान कमी करणं राज. हिरोजी, स्वराज्य फक्त तलवारीवर उभे नसते, ते उभे असते अशा निष्ठेवर. आज तुम्ही किल्ला नव्हे तर आमच्या हृदयात स्थान गमावले आहे. तुमच्या या त्यागाने हा सिंधुदुर्ग अजिंक्य झाला. महाराज, माझ्या कार्याची दाद देणे हीच मोठी कृपा. ह्या दासाला आणखी काही नको. नाही हिरोजी, काहीतरी मागा. आज आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. सोने, जमीन, मान, पद, जे हवं ते मागा. महाराज, मला धन नको, पद नको, फक्त एक विनंती आहे राज. या सिंधुदुर्गावर आपल्या पवित्र चरणांची छाप उमटावी. या किल्ल्यावर आपल्या पायांचा ठसा असावा, जेणेकरून भविष्यातील पिढी म्हणतील या दुर्गावर शिव छत्रपतींचे चरण स्पर्श झाले आहेत. हिरोजी, तुमची मागणी स्वार्थाची नव्हे तर भक्तीची आहे. हा किल्ला स्वराज्याचा आहे आणि जर आमच्या चरणांचा ठसा त्यावर उमटला तर तो तुमच्या निष्ठेची साक्ष देईल. आजपासून हा सिंधुदुर्ग केवळ तटबंदी नव्हे, हा आमच्या स्वराज्याच्या दृढनिश्चयाचा साक्ष आहे. आणि हिरोजी इंदोरकर हे नाव समुद्राच्या अथांग लाटेंप्रमाणे संपूर्ण स्वराज्यात सदैव उभे आहे. काही वर्षानंतर कोकणाच्या समुद्रात Do these fools even have enough gunpowder to even compete with us? Seeing this undead people, I don't think so. मावळ्याचे समर्थन आणि लखलखत्या इतिहासातून भारतीय नौदलाचे जनक अर्थात द फादर ऑफ इंडियन नेव्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजागर करण्याची